मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला। या प्रकरणी बीडच्या सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यावर वाल्मिक कराडने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतलेली। 12 डिसेंबरला त्याच्या याचिकेवर युक्तिवाद करण्यात आला। वाल्मिक कराडवरील दोष निश्चितीला स्थगिती देण्याचे बीड सत्र न्यायालयाला आदेश द्यावेत अशी मागणी वकिलांनी केली। मात्र संबंधित प्रकरण जामीन देण्यायोग्य नसल्याचं कोर्टाने नमूद केलंय। काल ॲडव्होकेट नितीन गवारे साहेब यांनी या प्रकरणामध्ये जो तक्रारदार आहे शिवराज देशमुख याच्या वतीने युक्तिवाद केलेला होता। आज न्यायालयामध्ये उर्वरित युक्तिवाद हा जे अर्जदार आहेत त्यांच्या वतीने झालेला आहे आणि त्यानुसार न्यायालयाने माननीय खंडपीठाने सदर युक्तिवादानंतर त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो ओपन कोर्टामध्ये फेटाळलेला आहे। यामध्ये सगळ्या प्रकरणामध्ये की सरकारी जे वकील साहेब आहेत तिथले गिराशे साहेब, त्याच्यानंतर फिर्यादीकडून जे वकील आहेत आमचे धनंजय पाटील साहेब, आणि विशेष करून काल तब्येत बरी नसताना देखील एकदम चांगल्या पद्धतीनं नितीन गवारे पाटील यांनी हे सगळा युक्तिवाद केला। या सर्वांचे देशमुख कुटुंबियाकडून आपल्या सगळ्यांकडून म्हणजे मी आभार व्यक्त करतो आणि CM साहेबांवर किंवा सगळ्या ज्या ह्या सिस्टीमवर आम्ही जे यंत्रणेवर विश्वास ठेवलेला आहे त्यांचे देखील आभार मानतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।